नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे फळझाडं आहे त्यांची लागवड, त्यांचा विकास फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। गेल्या 3 दशकांचा विचार करायचा तर ही वाढ फार मोठ्या प्रमाणात आहे। जवळजवळ 35 लाख हेक्टर क्षेत्र हे फळबाग लागवडीखाली आहे। खरं तर आणखीन वाढ व्हायला हवी, पण कोरडवाहू जे क्षेत्र आहे त्याकडे शेतकरी बांधव थोडं दुर्लक्ष करतात। जर शेतकरी बांधवांनी या कोरडवाहू क्षेत्राकडे लक्ष दिलं तर भरघोस असं उत्पादन मिळू शकतं। नेमकं कोरडवाहू क्षेत्रात कोणतं वाण घ्यायचं, जमीन कशी असावी, पाण्याचं नियोजन कसं करायचं, खत व्यवस्थापन कसं करायचं, या सगळ्या बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत। हा विषय नीट समजून घेणार आहोत। तर आजचा विषय शेतकरी बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या, आजचा विषय आहे कोरडवाहू फळझाडांचं खत व्यवस्थापन। आणि या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केले डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांना। मृदुशास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून सर आलेत। सरांविषयी सांगायचं तर 25 वर्षापेक्षा जास्त काळ सरांनी कृषी क्षेत्रात सर आहेत आणि विविध वर्तमानपत्र, कृषी विषयक मासिकांमधून सर नेहमीच लेखन करत असतात। अखिल भारतीय शेतकरी साहित्य चळवळीच्या वतीने घेण्यात आलेल्या विश्वस्तरीय लेखन स्पर्धेत सतत 5 वर्ष सरांना विजेतेपद मिळालेलं आहे। तसंच राज्यस्तरीय कृषीरत्न गौरव पुरस्कार, मराठा कृषी भूषण गौरव पुरस्कारानं सरांना सन्मानित करण्यात आलंय। नुकताच स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार 2022 कृषी दिनी प्रदान करण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अनुभवी व्यक्तिमत्व आणि नेहमीच आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये येऊन ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात। सर, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे। एक अत्यंत महत्त्वाचा विषय सर, सुरुवातीला जी फळबाग लागवड योजना आहे त्या योजनेविषयी मला जाणून घ्यायला आवडेल आणि एकंदरीत कोरडवाहू फळझाडांच्या बाबतीत थोडक्यात काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, राज्यातील एकूण कोरडवाहू शेतीचं क्षेत्र हे प्रमाण हे 82% आहे। आणि या शेतीवर अवलंबून असणाऱ्या अल्प आणि अत्यल्प भूधारकांची जर आपण शेती पद्धतीत बदल केला, शेती पद्धतीत बदल घडवण्यासाठी आणि पावसाच्या लहरीपणावर येणारं जे दुर्लक्ष आहे, म्हणजे जी दुर्बलता आहे, ही जर आपल्याला घालवायची असेल तर या फळबाग लागवड योजना ही अत्यंत फलदायी आहे असं आपल्याला म्हणता येईल। एकंदरीतच आपण ह्या फळझाड लागवड योजना जर बघितली तर 1990 मध्ये ही फळबाग लागवड योजना सुरू झाली आणि शेतकऱ्यांच्या फळझाडांच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। एकंदरीत आपण आत्ता जर बघितलं तर 1990 मध्ये 2 लाख हेक्टर क्षेत्रावर ही लागवड होत होती आणि आता सध्या जवळजवळ 35 लाख हेक्टर क्षेत्रावर ही लागवड झालेली आहे आणि अजूनही यामध्ये मोठ्या प्रमाणात वाव आपल्याला दिसून येतो। एकंदरीतच ही फळबाग लागवड आहे, या योजनेमुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी स्वयंरोजगार त्यांच्या शेतीवर उपलब्ध झाला। त्यानंतर फळ पिकांचं उत्पादन वाढलं आणि फळ पिकांचं उत्पादन वाढल्यामुळं त्यांच्या जीवनमानात शेतीमध्ये सुधारणा झाली। याशिवाय पडीक जमिनीचा विकास झाला। त्यानंतर पर्यावरणाचा समतोल हा मोठ्या प्रमाणात राखला गेला। याशिवाय जमिनीची धूप जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि जी काही पडीक जमीन आहे त्याची फार मोठ्या प्रमाणात
आपल्याला ती लागवडीखाली आणता आली आणि एकंदरच ही सर्व फळबाग लागवडीची ही उद्दिष्ट बऱ्यापैकी आपण अद्यापर्यंत साध्य केली आहे आणि त्यामध्ये फळबाग लागवड योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात अजूनही मोठ्या प्रमाणात वाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. नक्कीच, म्हणजे एक फळबाग लागवड योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असं म्हणायला काही हरकत नाही. आता कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर फळबाग लागवड करायची असेल तर नेमकी काय तिथे काळजी घेणं गरजेचं आहे, काय सांगाल सर? शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस तेथील हवामान कशा प्रकारचं आहे, त्यानंतर जमीन कोणत्या प्रकारची आहे, पडणारा पाऊस कसा आहे, आपण फळबाग जी लावणार आहोत त्यात कोणते वाण किंवा कोणते प्रकार, आपण स्लाइड पण दाखवूया प्रेक्षकांना, कोणते प्रकार आपण घेणार आहोत आणि फळबाग झाडातील अंतर, हे एकंदर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण एकंदरच महाराष्ट्राचा जर विचार केला आणि महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला तर मी तर असं म्हणेल की महाराष्ट्रातील शेतकरी हे फार नशिबान आहेत. एकंदरच सर्व फळपिकं आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देतात आणि त्याला अनुकूल असं हवामान आपल्या राज्यामध्ये आहे. आता एकंदर आपण जमिनीचा जर विचार केला तर आपल्याकडे हलकी, मध्यम आणि भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीत आपल्या राज्यात आहे आणि त्याप्रमाणे योग्य जमिनीत योग्य जर आपण फळझाड लावलं तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन आपल्याला येऊ शकतं. आता उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर हलकी ते मध्यम जमीन असेल तर त्यामध्ये बोर, सीताफळ, अंजीर, डाळिंब, कागदी लिंबू अशा प्रकारची आपण फळझाडं लावायला हवीत. मध्यम जमीन असेल तर चिकू, आंबा, संत्री, मोसंबी या प्रकारची फळझाडं आपण लावायला हवीत. भारी जमीन असेल तर केळीसारखं पीक आपण लावायला हवं. आता वाणांचा जर विचार केला तर एकंदरच आपल्या राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत आणि ह्या 4ही कृषी विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणात फळझाडांचे वाण हे विकसित केले आहेत. ह्या वाणांचा जर वापर आपण लागवडीसाठी केला तर निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन हे येऊ शकतं आणि योग्य अंतर फळझाडांमध्ये योग्य अंतर जर ठेवलं तर आपण निश्चितच फळझाडांमध्ये चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न हे घेऊ शकतो. ह्या बाबी आपण जर लक्षात घेतल्या तर निश्चितच आपल्याला मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीपासून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकतं. नक्कीच सर. आता कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर फळबाग लागवड करायची असेल तर लागवडीपूर्वीचं जे नियोजन आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते नियोजन जर डळमळीत झालं तर पुढचं सगळंच गणित चुकत जाण्याची शक्यता आहे. निश्चितच. तर काय सांगाल लागवडीपूर्वीचं नियोजन? शेतकरी म्हणून कोरडवाहू क्षेत्रावर आपल्याला लागवड करायची असेल तर आपण 4 प्रकारे लागवड करू शकतो. एक, कायम जागेवर बिया लावणे. दुसरं, कायम जागेवर रोप लावणे. तिसरं, कायम जागेवर रोप लावून नंतर कलम करणे आणि दुसरं, कलमाद्वारे आपण लागवड करू शकतो. आता यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला कोरडवाहू क्षेत्रावर लागवड करायची असेल तर आपल्याला प्रथमतः रोप लावून त्यानंतर त्याच्यावर जर कलम केलं तर ही पद्धत आपल्या कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून शेतकरी बंधूंनी शक्यतो आपल्याला कोरडवाहू क्षेत्रावर जर लागवड करायची असेल तर प्रथमतः रोप लावणे आणि ते रोप डोळा भरण्याइतकं किंवा कलम करण्याइतकं झालं, त्याचं वय झालं तर त्यावेळेस त्याला कलम करून नंतरच त्याची लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता सर्वसाधारण फळझाडांना खतं ही नेमकी केव्हा आणि कशी द्यायची हा एक मुख्य प्रश्न आहे सर. अगदी बरोबर. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच आपण फळझाडांचं एक शरीरक्रिया आपण जर समजून घेतली तर निश्चितच आपल्याला ह्या झाडांना योग्य प्रमाणात योग्य वेळी केव्हा आणि कशी खतं द्यायची हे आपल्याला ठरवता येतं. सर्वसाधारणपणे फळझाडांना जून जुलै, त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारी यामध्ये आपण ही खतं द्यायला हवीत. परंतु ही खतं देताना बहार येण्याचा कालावधी, फळे येण्याचा कालावधी, फुले येण्याचा कालावधी ह्या गोष्टी आपण ह्या लक्षात घ्यायला हव्यात. आता यामध्ये प्रामुख्यानं जून जुलै महिन्यामध्ये आपण संपूर्ण शेणखत, संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हा जून जुलैमध्ये द्यायला हवा आणि उर्वरित नत्राची जी मात्रा आहे ती 1 ते 2 समान हप्त्यात जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि फळझाडाच्या प्रमाणे हे आपण द्यायला हवे. अशा प्रकारे आपण हे खत व्यवस्थापन
हे करायला हवं. यामध्ये प्रामुख्यानं याला दिली जाणारी प्रमुख अन्नद्रव्य जे आहेत, नत्र, स्फुरद, पालाश ही द्यायला हवीत. त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ही दुय्यम अन्न द्यायला हवीत. आणि ज्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासते अशा फळझाडांना सूक्ष्म अन्नद्रव्य ही वेळीच शेणखतामधून द्यायला हवीत. बरं, आता सर वेगळे वेगळे फळं आहेत, तर आपण एक एक फळाचा विचार करूया. सीताफळ आपण बहुतेक बघतो की अनेकांच्या आवडीचं आहे. सीताफळाचा आईस्क्रीमही खूप जण आवडीनं खातात. तर मग या सीताफळाकडे जर आपण विचार करायचा झाला तर या फळाला जमीन कशी लागते सर? शेतकरी म्हणून एकंदरीत सीताफळ आपण हे पीक घेतलं तर हे अत्यंत सुमधुर असं फळ, अत्यंत काटक असं फळ आणि पूर्वी हे दुर्लक्षित फळ म्हणून आपण त्याकडे बघत होतो. पण हल्ली जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वापर एक रबडीच्या स्वरूपात आपण पाहायला मिळतो. आता ह्या सीताफळाची लागवड करताना जमीन ही मुरमाड असावी, डोंगराळ असावी, हलकी असावी. परंतु भारी जमिनीत, काळ्या भारी जमिनीत हे पीक चांगलं येत नाही. त्यामुळं मध्यम जमिनीमध्ये हे पीक चांगलं येतं. याशिवाय ह्या पाणथळ क्षेत्रामध्ये या पिकाची लागवड म्हणजे भारी जमिनीत ह्या पिकाची लागवड ही करू नये. अशा रीतीनं आपण ह्या कोरडो फळझाडांमध्ये सीताफळाची लागवड करताना ही जमीन आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे झालं सीताफळाच्या बाबतीतल्या जमिनीच्या बाबतीत. आता जर वाणाचा विचार करायचा झाला सर, तर वाणही तितकंच महत्त्वाचं आहे. तर कोणतं वाण निवडावं शेतकरी बंधूंनी? शेतकरी बंधूंनो प्रामुख्यानं महात्मा कृषी विद्यापीठानं बाळानगर, त्याच्यानंतर फुले पुरंदर आणि फुले जानकी ही जात विकसित केलेली आहेत. त्याच्यानंतर आता मोठ्या प्रमाणात शेतकरी NMK गोल्ड ही शेतकऱ्यानं विकसित केलेली जात आता मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात लागवडीखाली आपल्याला दिसते. ह्या जातींचा प्रामुख्यानं आपण लागवडीसाठी केला तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन हे येऊ शकतं. या सीताफळाच्या 4 प्रमुख जाती सर आपण सांगितल्या शेतकरी बांधवांना. आता हे सांगत असताना कधी कधी काय होतं, खताची गरज असते इतकीशी आणि वारेमाप खत हे दिलं जातं. निश्चितच त्याचा खरं तर अपव्यय पण होतो आणि नुकसानही होतं आणि ते आरोग्यासाठीही चांगलं नाही जर ते रासायनिक असेल तर. तर मग झाडाला खत किती द्यायचं आणि कोणतं द्यायचं? शेतकरी म्हणून एकंदरच आपण सीताफळाला झाड 4 ते 5 वर्षाचं झाल्यानंतर 50 किलो शेणखत हे जून जुलै महिन्यात द्यावं. त्यानंतर 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश हे प्रति झाड द्यावं. म्हणजे सर्वसाधारणपणे 500 ग्रॅम युरिया, त्यानंतर 800 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि सर्वसाधारणपणे 200 ग्रॅम हे म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणात द्यावं. जनरली ही खतं जून जुलै महिन्यामध्ये द्यावं. आणि नत्राचा जो उर्वरित हप्ता आहे तो बहार धरण्याच्या वेळी किंवा पहिला हप्ता दिल्यानंतर 1 महिन्याने आपण हा सीताफळाला खताचा डोस नत्राचा हा द्यायला हवा. म्हणजे एकंदरच आपण त्याची शरीरक्रिया समजून घेतली तर सर्वसाधारणपणे आपल्याला दिवाळीच्या वेळी म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सीताफळ हे आपल्याला खाण्यास मिळतं. आणि जनरली जून जुलै महिन्यामध्ये याची फळधारणा ही सुरू होते आणि त्यावेळी आपण त्याला खतं देणं हे निश्चितच गरजेचं आहे. म्हणजे योग्य प्रमाणात योग्य वेळी खत देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जून जुलै हा महिना महत्त्वाचा आहे आणि योग्य प्रमाण महत्त्वाचं आहे. तर हे झालं सीताफळाच्या बाबतीत. आपल्याकडे असे असंख्य फळं आहेत जी आपण आपल्या बागेत घेऊ शकतो. ती कोणती आहे, तिचं खत व्यवस्थापन कसं करायचं, सगळं जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते. कोरडवाहू फळझाडांचं खत व्यवस्थापन याविषयी आपण डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांकडून सविस्तर जाणून घेतो आहोत. सर, आपण ब्रेकपूर्वी सीताफळाची सविस्तर माहिती आपल्या शेतकरी बंधूंना दिली आहे. आता आपण बोर या फळाकडे वळूया. तर बोरासाठी जमीन कशी असावी? शेतकरी बंधूंनो, कोणत्याही प्रकारच्या जमिनीत बोराचं झाड हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. परंतु पाण्याचा निचरा हवा त्याला हवा असतो. इवन क्षारपट जमीन जरी असेल, पाणथळ जमीन असेल तरीसुद्धा हे बोराचं झाड आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतं. म्हणजे अत्यंत हलक्या मुरमाड डोंगर उताराच्या
डोंगर उतारावर हे झाड चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आता एकंदरीतच आपण हे झाड बघितलं तर हे कणखर, काटक, त्यानंतर चिवट आणि दुष्काळावर मात करणारं हे पीक आपण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याला एक कल्पवृक्ष म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना अगदी थोडक्या खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं बोरीचं हे झाड. अशा प्रकारे अत्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण ह्या बोराची लागवड आपण करू शकतो. बरं, आता कोणत्याही प्रकारची जमीन ही चालणार आहे, पण वाण मात्र एका विशिष्ट प्रकारचं लागणार आहे. तर जात कुठली ती असणं गरजेचं आहे, काय सांगाल सर? शेतकरी म्हणून एकंदरीतच आपण बोराच्या जाती जर बघितल्या, वाण जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये चुहारा, कडाका, त्यानंतर उमरान, मेहरून, नरेंद्र, त्यानंतर फुले शबरी ह्या अशा असंख्य जाती आहेत. परंतु आत्ता ज्या जाती सांगितल्यात ह्या जाती सर्वांच्या परिचयाच्या आणि स्वादिष्ट अशा असल्यामुळं शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या ह्या जाती आहेत. आणि ह्या जातींची जर आपण लागवड केली तर निश्चितच आपल्याला एक चांगल्या प्रकारे उत्पन्न आणि उत्पादन आणि पैसा हे निश्चितच मिळू शकतं. बरं सर, आता बोराचं पण खत व्यवस्थापन तितकंच महत्त्वाचं आहे नाही का? तर हे खत व्यवस्थापन कसं करायचं? शेतकरी म्हणून ज्या झाडाचं वय 4 ते 5 वर्षाचं झालं त्या फळझाडाला 50 किलो शेणखत, त्यानंतर 250 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणात खतं द्यायला हवीत. म्हणजे सर्वसाधारणपणे जर विचार केला तर अर्धा किलो युरिया, त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे 800 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे आपण द्यायला हवं. यातील जून जुलै महिन्यामध्ये नत्राची मात्रा ही निम्मी द्यायला हवी. आपण हे बोराचं जे खत व्यवस्थापन आहे ते सांगूया प्रेक्षकांना. आपल्याला एक फोन येतोय, शिवशंकर पारसकर यांचा बुलढाण्यावरनं फोन आहे, आपण तो फोन घेऊया. हॅलो, नमस्कार सर, प्रश्न विचारा आपला. नाही, प्रश्न माझा असा आहे की सीताफळाची सध्या पावसामुळे फुलगळ होऊन राहिली. सर, तुम्ही तुमच्या दूरदर्शन संचाचा आवाज कमी केला तर आम्हाला तुमचा आवाज नीट ऐकायला येईल आणि प्रश्नही नीट कळेल. तेव्हा आपण दूरदर्शन संचाचा आवाज कृपया बंद करावा आणि प्रश्न विचारावा. हॅलो, आवाज बोला सर, प्रश्न विचारा. सर नमस्कार. सर, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे की सीताफळ लागवड केलेली आहे, पण आता सध्या पावसामुळे फुलं भरपूर प्रमाणात लागले पण जास्त गळ होऊन राहिली. बरं, त्यांचा प्रश्न आलेला आहे की सीताफळामध्ये जर फुलगळ होत असेल तर मग व्यवस्थापन खताचं जे आहे ते कशा पद्धतीने करावं, काय सांगाल सर? शेतकरी बंधूंनो, आत्ता सांगितल्याप्रमाणे जून जुलैमध्ये आपण शेणखत 50 किलो शेणखत हे आपण जे झाडाचं वय 4 ते 5 वर्ष असेल तर आपण हे 50 किलो शेणखत, त्यानंतर 250 ग्रॅम नत्र, त्यानंतर 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश याप्रमाणे ही खतं आपण द्यायला हवीत. आणि बहार धरण्याच्या वेळी म्हणजे सर्वसाधारणपणे फुलं ही जुलैमध्ये यायला सुरुवात होती, तर त्यावेळेस खताचं व्यवस्थापन हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळेस नत्राची मात्रा, उर्वरित नत्राची मात्रा ही आपण सर्वसाधारणपणे ऑगस्टमध्ये ही द्यायला हवी. बरं, अशा रीतीनं आपण हे खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. हे झालं सीताफळाच्या खत व्यवस्थापनाबाबत. आपण त्यांच्या फोनपूर्वी बोर या फळाचं खत व्यवस्थापन सांगत होतात सर, तर त्याविषयी सांगा. शेतकरी बंधूंनो, बोरासाठी 250 ग्रॅम युरिया, 250 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 150 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच पालाश हे प्रति झाड आपण द्यायला हवं. म्हणजे सर्वसाधारण जर बघितलं तर अर्धा किलो युरिया, त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे 800 ग्रॅम SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम हे म्युरेट ऑफ पोटॅश हे आपण प्रति झाड हे द्यायला हवं. बरं, अशा रीतीनं आपण
याचं खत व्यवस्थापन करायला हवं. सर, एक असं सुमधूर असं थोडंसं तुरट असा एक आवळा असतो, बहुगुणी आहे, आरोग्याला अत्यंत चांगला आहे आणि प्रक्रिया पदार्थ त्याचे खूप बाजारात मिळतात. तर आवळ्यालाही खूप मागणी आहे. तर आवळ्याचा विचार करायचा झाला तर आवळा लागवडीसाठी जमीन ही कोणत्या प्रकारची असावी आणि वाण कोणतं असावं? शेतकरी म्हणून आवळा हे पीक बहुगुणी, आरोग्यदायी असं हे फळझाड, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं ह्या फळझाडाला अत्यंत महत्त्व असलेलं आपण हे दिसून येतं. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत, म्हणजे अत्यंत हलकी, खडकाळ, भरड जमिनीत किंवा गाळाची जमीन, भारी जमिनीत हे पीक अत्यंत चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आणि क्षारपट जमीन, विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडं क्षारपट जमीन आहे, पाणथळ जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनी या फळझाडाची लागवड करायला हरकत नाही. आता बहुतांश ज्या ज्या एरियामधून कॅनल जातो आहे त्या एरियामध्ये पाणथळ जमिनी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येतात. आणि अशामध्ये ह्या कोरडो फळझाडांची आपण लागवड केली, म्हणजे विशेषतः बोर, आवळा यांची लागवड केली तर निश्चितच आपल्याला ह्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन याचं येऊ शकतं. बरं, आता आपण आवळ्याचे वाण सांगूया प्रेक्षकांना. वाण नेमके कोणते निवडावे? शेतकरी म्हणून आवळ्यामध्ये कृष्णा, कांचन, चक्कय्या, नीलम, NA7 ह्या अशी विविध वाण ह्या आवळ्याच्या आहेत. आणि विशेषतः शेतकरी बंधूंनी एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण आवळा फळझाडाची लागवड करतो त्यावेळेस एकच वाणाचं विचार न करता किंवा वाण न लावता सर्व प्रकारची वाण जर लावली किंवा 2 प्रकारचे वाण लावली तर निश्चितच आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीनं हे चांगलं उत्पादन चांगलं दिसून येतं. तेव्हा शेतकरी बंधूंनी या फळझाडांची लागवड करताना 2 वाणांची आपण लागवड ही करायला हवी. बरं, आपल्याला एक फोन येतोय. एकनाथ काळे यांचा वाशिमवरून फोन येतोय. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा सर. हा, नमस्कार सर. मी एकनाथ काळे, वसारी जिल्हा वाशिमवरून बोलतोय. माझ्याकडे चोपन आणि क्षारयुक्त प्रकारची जमीन आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या फळझाडांची लागवड करावी? प्रश्न समजलाय सर, धन्यवाद. निश्चित. मुळातच आजचा जो विषय आहे कोरडवाहू फळझाडे, आणि आपण जी काही पिकं घेतलीत त्याच्यातली बहुतांश पिकं ही हलक्या जमिनीत, क्षारपट जमिनीत, चोपन जमिनीत ही येऊ शकतात. आणि याच्यामध्ये प्राधान्यानं जर विचार केला तर बोर, नंतर आवळा आणि चिंच ही चांगल्या प्रकारे ह्या जमिनीमध्ये येऊ शकते. इवन कवटही ह्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्यामुळं क्षारपट जमिनीमध्ये, चोपन जमिनीमध्ये, पाणथळ जमिनीमध्ये ह्या पिकांची लागवड केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं. परंतु त्याचा निचरापण व्यवस्थित असणं आणि खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. क्षारपट आणि चोपन जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण अशा प्रकारची फळझाडं लावतो त्यावेळेस खतही व्यवस्थापन करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. नक्कीच. चिंच म्हटल्यावर अगदी नाव उच्चारल्याबरोबर तिचा मधुर असा स्वाद आपल्याला जाणवतो सर. आंबट आणि अशी मधुर चवीची चिंच, तिलाही मागणी बरीच आहे. तर त्यासाठी जमीन ही कशी असणं गरजेचं आहे आणि वाण कोणतं निवडावं? शेतकरी म्हणून आवर्षण प्रवण क्षेत्रामधलं हे सर्वात महत्त्वाचं पीक आणि एक आपण असं म्हणूया की एक 0 बजेट पीक आहे असं म्हणता येईल. म्हणजे कुठलाही खर्च न करता चांगलं उत्पादन देणारं हे चिंचेचं पीक. म्हणजे अत्यंत खडकाळ, अत्यंत हलक्या जमिनीत हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. याशिवाय मध्यम काळ्या जमिनीत, भारी सुपीक जमिनीतसुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनी ज्या ज्या शेतकऱ्यांकडं हलक्या जमिनी आहेत, पडीक जमिनी आहेत, या जमिनीमध्ये जर आपल्याला खरोखरच पैसा काहीही न करता, कुठलीही कष्ट न घेता आणि कुठलाही खर्च न करता जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर चिंचेचं झाड हे अत्यंत फायदेशीर असल्यानं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अक्षरशः घर बसल्या लाखो रुपये कमवून देणारं असं हे फळबाग पीक आहे. म्हणजे अत्यंत 0 बजेट पीक असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्याचं महत्त्व शेतकरी बांधवांनी जे दुर्लक्ष केलेलं आहे ते लक्ष थोडं चिंच पिकाकडे द्यावं. तर त्यासाठी आपण वाण पण सांगूया सर. शेतकरी म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये आणि विविध कृषी विद्यापीठांनी शिफारशीत केलेल्या वाणांमध्ये प्रतिष्ठान, त्यानंतर नंबर 263, योगेश्वरी,
अकोला स्मृती, नंतर शिवाई आणि नुकतीच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं शिफारस केलेली फुले श्रावणी ही जात आता मोठ्या प्रमाणात या जाती लागवडीखाली आहेत. याशिवाय अजिंठा ही जात गोड चिंच म्हणून आता महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहेत. ह्या गोड चिंचाची लागवड मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येते. तेव्हा शेतकरी बांधवांनी या वाणांचा जर आपल्याला लागवड आपल्या शेतीमध्ये केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडं मी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अगदीच पडीक जमीन आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही आहे आणि एकंदरीतच ह्या कोरडवाहू फळझाडांवर कुठल्याही प्रकारची रोगराई येत नाही, त्यामुळे त्यापासूनही आपण निश्चितपणे त्यावर खर्च जो होतो तो खर्च होत नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन घर बसल्या मिळू शकतं. तर अशा प्रकारे आपण ह्या चिंचेचा वापर करायला हवा. प्रभाकर खरवडेजी यांचा परभणीवरनं फोन येतोय, तो आपण घेऊया. हॅलो, नमस्कार सर, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्याकडे काही जुनी जांबाची आपल्या जांभळीचे झाड आहेत, पण प्रत्येक वर्षी काय होत होतं की फुटत होते बरोबर. पहिल्यापासूनच त्याला खत पाणी काय जमतं समजा, कोरडवत होती शेतामध्ये. परंतु ह्या 10 वर्षामध्ये काय झालंय की ते एक वर्ष फुटतायत, एक वर्ष नाही फुटत. मग त्याच्यामुळे ते ठेवावं, काय करावं, कधी व्यवस्थापन कसं करावं. झाडं खूप मोठाले पुढं. बर, झाडं मोठी मोठी आहेत पण एक वर्ष येतात एक वर्ष नाही, तर काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. शेतकरी बंधूंनो जनरली जर स्थानिक जाती असतील तर त्या फळझाडांना शक्यतो 8-9 वर्षानंतर ही फळधारणा सुरुवात होते. आणि आपण जर योग्य व्यवस्थापन केलं म्हणजे सर्वसाधारणपणे जून जुलैमध्ये खतं दिली आणि एकंदरच आपण जांभळाचा शरीरक्रिया समजून घेतली तर जांभूळ हे आपल्याला जनरली मे जूनमध्ये खायला मिळतं आणि जानेवारीमध्ये त्याला फुलोरा यायला सुरुवात होते. त्यामुळे त्याचं खत व्यवस्थापन करणं, पाणी व्यवस्थापन करणं, शक्यतो जांभळाच्या झाडाला फारसं पाणी लागत नाही, परंतु जर आपण व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं. आता त्यांच्या झाडाला फळं येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तर यावर्षी त्यांनी थोडीफार छाटणी केली तर निश्चितच थोडाफार फायदा निश्चित होऊ शकतो. आणि मी असं म्हणेल की ही जी स्थानिक फळझाडं आहेत किंवा स्थानिक वाण आहेत त्यापेक्षा आपण कोकण बहाडोली या जातीची जर आपण लागवड केली तर निश्चित आपल्याला 4-5 वर्षात चांगल्या प्रमाणात उत्पादन हे मिळू शकतं. आणि ही कोकण बहाडोली जात ही कोकण कृषी विद्यापीठानं ही विकसित केली आहे आणि त्याचा आता महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात आपल्याला एक क्षेत्र वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. बरं, आपण हे जे जांभूळ पीक आहे किंवा जांभळाचं जे फळ आहे त्याच्या झाडांविषयी, त्याच्या व्यवस्थापनाविषयी आणखीन शेतकरी बांधवांना थोडी माहिती देऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा मी एकदा कार्यक्रमात स्वागत करते. कोरडवाहू फळझाडांचं खत व्यवस्थापन याविषयी आपण डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांकडनं जाणून घेतो आहोत. सर, जांभूळ या फळाकडे आपण पुन्हा एकदा येऊया. जांभूळ पिकासाठी खत व्यवस्थापन महत्त्वाचंच आहे, पण त्याआधी जमीन कशी निवडावी? शेतकरी बंधूंनो, कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये वर्कस जमीन, हलकी जमीन, निकृष्ट असलेली जमीन, अशा जमिनीमध्ये हे फळझाड चांगलं येतं. याशिवाय मध्यम व भारी जमिनीत हे फळपीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. एकंदरीतच आपण जांभळाचा एक विचार केला तर सर्वसाधारणपणे असं दिसून येतं आहे गेल्या 5 वर्षामध्ये. पूर्वी आपण हे फळझाड 10 बाय 10 मीटर अंतरावर लावत होतो, परंतु आता शेतकरी फार मोठ्या प्रमाणात त्याचं अंतर कमी करत चाललेत आणि छाटणीद्वारे अशा 5 बाय 5 मीटर अंतरावर हे फळझाड सध्या चांगल्या प्रकारे उत्पादन देत असल्याचं शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे. आणि एकंदरच कोकण बहाडोली ही कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केलेली जात मोठ्या प्रमाणात आता शेतकरी आपल्याला लावत आहेत. याशिवाय स्थानिक जाती आहेत. ह्या स्थानिक जाती शक्यतो आपण स्थानिक जाती लावणं हे टाळाव्यात, कारण जवळजवळ जांभळाचं झाड लावल्यानंतर उत्पादन यायला 9 ते 10 वर्षे लागतात. आणि आपण जर कोकण बहाडोली ही जात लावली तर 4थ्या-5व्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगलं उत्पादन हे पीक
आपल्याला देऊ शकतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनी लागवड करताना कोकण बहाडोली या जातीची लागवड केली तर निश्चितच आपल्याला फायदा झालेला हा दिसून येईल. बरं सर, आता आवळा, चिंच आणि जांभूळ यासाठी आपण सांगा की जमीन कशी असावी आणि जमिनीसोबतच त्याचं खत व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. खत व्यवस्थापन हे कसं असावं? शेतकरी बंधूंनो, या तीनही पिकाला अत्यंत हलकी, भरड, शारपट जमीन, चोपण जमीन अशा जमिनीमध्ये हे फळपीक आपल्याला चांगलं उत्पादन हे देऊ शकतं. आता सर्वसाधारणपणे हे पीक 4 ते 5 वर्षाचं झाल्यानंतर 50 किलो शेणखत, त्यानंतर 500 ग्रॅम नत्र, त्यानंतर 250 ग्रॅम स्फुरद, त्यानंतर 250 ग्रॅम पालाश प्रति झाड याप्रमाणे आपण ह्या नत्र, स्फुरद आणि पालाश याची मात्रा द्यावी. म्हणजे सर्वसाधारणपणे जवळजवळ युरियाच्या माध्यमात सांगायचं झालं तर 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि अर्धा किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे आपण द्यायला हवं. आता हे देताना अर्धी मात्रा जी आहे नत्राची ही जून जुलै महिन्यात आणि उर्वरित मात्रा ही सप्टेंबर ऑक्टोबर किंवा ज्यावेळेस बहार येतो त्यावेळेस द्यायला हरकत नाही. आता एकंदरच ह्या तिन्ही पिकं जर बघितली तर याची शरीर क्रिया अगदी वेगळी आहे. सर्वसाधारणपणे चिंचेच्या झाडाला फुलं यायला ही जून जुलैमध्ये सुरुवात होते आणि फळं ही साधारणपणे एप्रिल मेमध्ये येतात. त्यामुळं खत व्यवस्थापन त्या दृष्टीनं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि शेतकरी म्हणून एक लक्षात घ्या की जनरली आपल्याला एक असं निदर्शनास येतं की चिंचेच्या झाडाला दरवर्षी फळं येत नाहीत अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. बरोबर. आणि याच्यासाठी आपण जनरली चिंचा काढताना झाड हे झोडपलं जातं. जे व्यापारी झाड विकत घेतात हे झाड झोडपतात आणि जे झाड झोडपलं जातं त्याला फळं मोठ्या प्रमाणात दरवर्षी येतात. परंतु शेतकरी जे एखादं 2 झाडं आहेत जनरली झोडपत नाहीत, तसेच राहू देतात, त्याला फळंही दरवर्षी येत नाहीत. एक प्रकारचं त्याच्यामध्ये शारीरिक क्रियामध्ये बदल होतो आणि दरवर्षी त्याला मोठ्या प्रमाणात ह्या चिंचेच्या झाडाला फळं आलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे शेतकरी बंधूंनी चिंचेचं झाड हे दरवर्षी झोडायला हवं आहे. साधारणपणे एप्रिल मेमध्ये आपल्याला फळं येतात आणि लगेचच त्यांचा जून जुलैमध्ये म्हणजे पावसाचा वर्षाव झाल्यानंतर त्याला फुलं यायला सुरुवात होते आणि त्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे एप्रिल मेमध्ये हा उत्पन्नाचा काळ असतो. आता आपण त्यांच्या खत व्यवस्थापनाकडे वळत होतो. एकंदर जांभळाचं झाड त्यालाही सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर फुलधारणा म्हणजे फुलं येतात हे जानेवारी महिन्यात आणि आपण एकंदर बघितलं तर जी काही फळधारणा होते ही मे जूनमध्ये. आता आपण बघतो की सर्वसाधारणपणे जूनमध्ये मोठ्या प्रमाणात जांभळाची झाडं किंवा जांभळ आपल्याला आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. आणि सर्वसाधारणपणे आपण एक बदलापूर जर एरिया लक्षात घेतला तर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या ठिकाणी या जांभळाच्या झाडाची वाढ किंवा उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळतं असं आपल्याला दिसून येतं. आणि या क्षेत्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी वाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. एकंदरच आपण हे फळझाड बघितलं तर महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी हे फळझाड मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. इव्हन कोकणात येतं, पश्चिम महाराष्ट्रातही, विदर्भ म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये ही जे आपण आज फळझाडं बघतोय हे तीनही प्रकारची फळझाडं कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आलेली दिसून येतील. आणि हे खरं तर शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं की कोणत्याही क्षेत्रात येणारी ही फळझाडं आहेत. असंच एक झाड आहे कवठाचं झाड. निश्चितच. तर मग त्याच्यासाठी लागवडीसाठी जी जमीन आहे ती कशी असावी सर आणि वाण हे कोणते निवडावे? शेतकरी बंधूंनो, कवठ हे कोरडहू फळझाड आहे आणि आपण ह्या कवठापासून कवठाच्या घरापासून अत्यंत मधुर अशी जेली नंतर मुरब्बा, चटणी आपण तयार करतो. आणि सध्या साऊथमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या फळझाडाला मागणी आहे. बरं. आणि सर्वसाधारणपणे मध्यम ते भारी जमीन, उत्तम निचरा असणारी जमीन आणि कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हे फळझाड मोठ्या प्रमाणात येऊ शकतं.
पूर्वी हे फळझाड आपण बांधावर, अजूनही हे फळझाड बांधावरच आहे. ते शेतामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अजून फारसं व्यावसायिकदृष्ट्या त्याची लागवड झालेली आपल्याला दिसून येत नाही. परंतु हे फळझाड निश्चितच चांगल्या प्रकारे आपण जर त्याला खत व्यवस्थापन केलं, चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन केलं, तर निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला ह्या कवठापासून येऊ शकतं. बरं, आता कवठाचं खत व्यवस्थापन हाही तितकाच महत्त्वाचा विषय आहे सर, तर त्याविषयी काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे या कवठाच्या झाडास 350 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावं. म्हणजे सर्वसाधारणपणे पाऊण किलो युरिया, त्यानंतर 1.5 किलो SSP आणि अर्धा किलो MOP प्रति झाड हे द्यावं. आणि नत्र देताना 2 समान हप्त्यात आपण एकंदरच हे खत व्यवस्थापन करायला हवं. आणि आपण जनरली ह्या कवठाची लागवड करताना एलोरा ही जात मोठ्या प्रमाणात आता सध्या लागवडीखाली आहे. जनरली आपण शेतकरी बघतो की स्थानिक जातींचीच लागवड ही मोठ्या प्रमाणात आपल्याकडं झालेली दिसून येते. परंतु एलोरा ही जात सध्या कृषी विद्यापीठानं डेव्हलप केलेली आहे आणि त्याचं ह्या जातीचा जर आपण आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली तर चांगलं उत्पादन आपल्याला हे लावू शकतं. आणि सध्या मोठ्या प्रमाणात चटणी, गर, मुरब्बा तयार करण्यासाठी हे कवठ आणि एक अत्यंत सुमधुर, आंबट, गोड असं असणारं एक फळ आणि एकंदरीतच औषधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग. आपण एकंदर जर बघितलं, दाताचे काही आपल्याला समस्या निर्माण झाल्या किंवा हाडांच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्या तर ह्या कवठाच्या गराचा मोठ्या प्रमाणात आपण वापर आपल्या जेवणामध्ये करत असतो. तर अशा प्रकारचं हे फळ चांगलं उत्पादन देणारं आणि चांगला पैसा देणारं, कोरडवाहू क्षेत्रातलं, विशेषतः कुठलाही खर्च न करता येणारं हे एक फळपीक. बरं, आता आपल्याला एक फोन येतोय भगवान बोंबले यांचा यवतमाळवरून. आपण घेऊया. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. ते आपल्याला आंब्याबद्दल आणि कवठाबद्दल माहिती पाहिजे होती. जमीन कशी लागते आणि जाती कोणत्या? कवठाची माहिती आपण आत्ताच दिलेली आहे. असं का? तर काय सांगाल सर थोडक्यात? शेतकरी बंधूंनो, मी आत्ताच सांगितलंय की कवठाच्या झाडासाठी एलोरा ही जात आपण लागवडीसाठी वापरावी. आणि खत व्यवस्थापन करताना 350 ग्रॅम नत्र म्हणजे जवळजवळ पाऊण किलो युरिया, त्यानंतर सर्वसाधारणपणे अर्धा ते 1 किलो स्फुरद म्हणजे SSP आणि अर्धा किलो MOP म्युरेट ऑफ पोटॅश हे आणि नत्र हे 2 समान हप्त्यात आपण हे पिकाला द्यायला हवं. बरं, अशा रीतीनं कवठाचं हे आपण खत व्यवस्थापन करायला हवं. बरं, आता वळूया आपण करवंद या फळपिकाकडे. करवंदाला सर जमीन ही कशी निवडावी लागवडीसाठी आणि त्याचं जात कोणती चांगली आहे? शेतकरी बंधूंनो, एकंदरच करवंदा या पिकाचा विचार केला तर डोंगरची मैना असं आपण आजही म्हणतो. तर एक सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये येणारं हे फळपीक अत्यंत हलक्या, अत्यंत निकृष्ट डोंगरी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये विशेषतः डोंगर कपाऱ्यामध्ये दुष्काळी परिस्थितीत अगदी कमी पावसात येणारं हे फळपीक आणि अत्यंत मधुर, गोड, आंबट असणारं हे पीक. तर याला कुठल्याही प्रकारचं पाणी, खत व्यवस्थापन आजही दिलं जात नाही आणि तरी पण हे पीक चांगल्या प्रकारे आपल्या अगदी हलक्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं आणि कुठलाही खर्च न करता येऊ शकतं. बरं, पण तरी आपण खत व्यवस्थापन थोडं सांगूया शेतकरी बांधवांना की कशा प्रकारे करवंदाचं खत व्यवस्थापन आपण करू शकतो. शेतकरी बांधव, तत्पूर्वी आपण एक कोकण कृषी विद्यापीठानं काही जाती निर्माण केलेल्या आहेत आणि ह्या जातीमध्ये प्रामुख्यानं कोकण बोल्ड, त्यानंतर रोझी व्हाईट आणि ब्लॅक ग्रीन ह्या जाती प्रामुख्यानं लागवडीखाली मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. ह्या जातींचा जर आपण आपल्या शेतामध्ये वापर केला तर निश्चित चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला येऊ शकतं. आणि सर्वसाधारणपणे झाड 4 वर्षाचं झालं तर एकंदरीत 10 किलो त्याला शेणखत दिलं, 100 ग्रॅम युरिया दिला, 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दिला तर निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला ह्या
करवंदापासून येऊ शकतं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, ज्या ज्या शेतकऱ्यांकडं कोरडवाहू क्षेत्र आहे, ते पडीक आहे, अशा जमिनीवर आपण चिंच, आवळा, जांभूळ, करवंद, कवठ यासारखी जर पिकं घेतली तर निश्चितच आपल्याला कुठलाही पैसा खर्च न करता झिरो बजेटमध्ये आणि कुठलीही रोगराई किंवा कुठल्याही औषधाचा वापर न करता चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला ह्या एकंदरीतच कोरडवाहू क्षेत्रामधून चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू शकतं. नक्कीच सर. आपल्याला एक फोन येतोय, विनया परब यांचा फोन येतोय विरारवरून. हॅलो, नमस्कार मॅडम, प्रश्न विचारा. नमस्कार सर. मला विचारायचं आहे की कोरडवाहू फळझाडांचं पाण्याचं नियोजन कसं करावं? मुळातच शब्दातच त्याच्या व्यवस्थापनाबद्दल आपण म्हटलेलं आहे. कोरडवाहू फळझाडं म्हणजे एकंदरीतच पावसावर येणारी ही फळझाडं आहेत. पण निश्चितच प्रश्न निश्चितच तुमचा चांगला आहे, कारण आपल्याकडे आपण एकंदरच आपल्या भौगोलिक स्थितीचा जर विचार केला, पावसाचा विचार केला, तर आपल्याकडे जून जुलै महिन्यामध्ये पावसास सुरुवात होते आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आपला हा चालू असतो. आणि हा परतीचा पाऊस संपल्यानंतर आपल्याकडं एकंदरीत जानेवारी फेब्रुवारीमध्ये पावसाळा म्हणजे एकंदरीत पावसाची विदारक परिस्थिती ही काही भागात पाहायला मिळते. आणि एकंदरीतच ह्या कोरडवाहू फळझाडांचं व्यवस्थापन जर आपण करायचं म्हटलं, पाण्याचं व्यवस्थापन करायचं म्हटलं, तर सुरुवातीच्या काळात पहिली 2 वर्ष ह्या फळझाडांना किमान 2 वर्षाची होईपर्यंत आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण त्यानंतर आपण जर ह्या कोरडवाहू शेतीमध्ये मृद व जलसंधारणाची विविध कामं जर केली, म्हणजे सऱ्या काढणं, त्यानंतर विविध पाणलोटाच्या क्षेत्रामध्ये पाणी साचून ठेवण्यासाठी सरी वरंबे काढले, तर निश्चितच मोठ्या प्रमाणात किंवा ज्या 2 झाडांमध्ये सरी वरंबे काढले, आडवी नांगरट केली, तर जो पडणारा पाऊस आहे, एकंदरीत आपल्याकडं जूनपासून तर ऑक्टोबरपर्यंत पावसाळा असतो. आणि या काळात जर आपण आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पाणी जर मुरवलं, तर अशा पाण्यावर ही फळपिकं निश्चित आपल्याला चांगलं उत्पादन ही देऊ शकतात. परंतु एक लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना ही फळबाग लावायची आहे किंवा ही फळझाडं लागवायची आहेत, त्यांना पहिल्या 2 वर्षापर्यंत ही आपण पाण्याची व्यवस्था ही करायला हवीत. आत्ताच मी सांगितलं की ही सगळी झिरो बजेट फळं आहेत आणि ह्या झिरो बजेट फळांना कुठलाही खर्च येत नाही आणि त्याचं पाणी व्यवस्थापनसुद्धा अगदी पावसावर येणाऱ्या ही फळपिकं आहेत. त्याच्यामुळं अशा फळझाडांना पाणी व्यवस्थापन करताना मृद व जलसंधारण आणि पहिली 2 वर्ष आच्छादनाचा जर वापर केला, तर निश्चितच म्हणजे उन्हाळ्याच्या काळात आपण जनरली आपल्याकडं फेब्रुवारीनंतर पावसाळा म्हणजे पाऊस संपतं आणि त्यानंतर आपल्याला पाण्याची कमतरताही भासू लागते आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यामुळं जो काही जमिनीतील ओलावा हे हा उडून जातो आणि हा ओलावा उडून जाऊ नये म्हणून आपण जो काही आपल्याकडं पालापाचोळा आहे, गवत आहे, त्याचं जर आच्छादन चांगलं जर केलं, तर निश्चितच आपल्याला हा ओला उडून जाणार नाही आणि आपलं फळझाड हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. अशा प्रकारे आपण पाणी व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न येऊ शकतं. आपण शेतकरी बांधवांना जाता जाता काय संदेश देणार आहात? शेतकरी बंधूंनो, कोरडवाहू फळझाड हे अगदी दुर्लक्षित असणारं हे फळझाड, पडीक जमिनीवर येणारं, अत्यंत हलक्या जमिनीवर येणारं हे पडीक फळझाडं. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर चांगल्या प्रकारे आपण नियोजन केलं, चांगलं खत व्यवस्थापन जर केलं, तर निश्चित आपल्याला याच्यापासून उत्पादन होऊ शकतं. मृद व जलसंधारणाचा भर आपण जर दिला, तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन हे येऊ शकतं, पाण्याचं व्यवस्थापन येऊ शकतं. योग्य सेंद्रिय खतांचा, हिरवळीच्या खतांचा आणि रासायनिक खतांचा जर वापर आपण केला, तर आपल्याला ही फळझाडं चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतात, चांगल्या प्रकारे आर्थिक स्तरे आपल्याला हे देऊ शकतात. निश्चितच शेतकरी बंधूंनी योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य खतं जर दिली, तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रमाणात ह्या कोरडवाहू फळ पिकांपासून आपल्याला चांगलं उत्पादन येऊ शकतं. नक्कीच. आणि विद्यापीठाने नक्कीच याबाबत बरंचसं संशोधन केलेलं आहे, तर त्याच्याविषयी काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, आपल्याकडं 4 कृषी विद्यापीठ आहेत आणि ह्या 4ही कृषी विद्यापीठांनी
एकंदरीतच या फळबाग कोरडवाहू फळझाडांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात कार्य हे केलेलं आहे. आपण जर राहुरी कृषी विद्यापीठाचा जर विचार केला तर इथं कोरडवाहू फळबाग संशोधन केंद्र हे आहे. या ठिकाणी डाळिंब, सीताफळ, बोर, त्यानंतर अंजीर अशा सर्व पिकांच्या कोरडवाहू फळझाडांच्या फळपिकांच्या जातींचं नियोजन कसं करावं, खत व्यवस्थापन कसं करावं, पाणी व्यवस्थापन कसं करावं, त्याच्यावर रोग नियंत्रण कसं करावं, या प्रकारचं काम चालतं. याशिवाय सोलापूर येथं कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्रावर मोठ्या प्रमाणात बोराची, सीताफळाची लागवड आहे. या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात संशोधन हे चालतं. याशिवाय पंजाबराव कृषी विद्यापीठ या ठिकाणं आपण बघितलं तर चिंच आणि कवट चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांनी जाती विकसित केलेल्या आहेत. तर एकंदरच आपण ह्या विद्यापीठाचा जर विचार केला तर ह्या चारही कृषी विद्यापीठांनी चांगल्या जाती निर्माण केलेल्या आहेत आणि ह्या जातींचा जर आपण योग्य अंतरावर योग्य ठिकाणी आणि वापर केला, योग्य पाणी व्यवस्थापन केलं तर निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला निश्चित मिळू शकतं. सर, आज आपण या ठिकाणी आलात, सुमधुर, गोड, आंबट, मधुर सगळ्याच चवीच्या फळांची माहिती शेतकरी बांधवांना दिली. जमिनीची एकूण स्थिती कशी असावी, कोणती असावी, वाण कोणतं असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन योग्य प्रमाणात योग्य वेळी हवं तितकंच खत कसं द्यावं हे आपण खूप छान पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार.